पण पाहिलं तर काल मुंबईमध्ये ठिकठिकाणी अमराठी रिक्षा चालकांकडनं वाद घालण्याचा संप देखील करण्यात आला होता. मात्र मनसेने आज वेगळी भूमिका घेत गोरेगाव या ठिकाणी रिक्षा चालकांशी संवाद साधलेला आहे. आपल्यासोबत भूषण फडतरे आहेत, आपण त्यांच्याशी बोला, विभाग अध्यक्ष आहेत ते. वेगळी एक भूमिका आपण घेतलेला आहात, रिक्षा चालकांसोबत संवाद साधलेला आहात. काय त्यांचं म्हणणं होतं आणि काय आपण त्यांना बोललेला आहात? अ, मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही पद्धतच आहे. सुरुवातीला आम्ही समजवतो. त्यांच्या सोबत राहून हा विषय वाढू नये याच्यासाठी आम्ही डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला शांत गोरेगाव पाहिजे. आम्हाला मराठी आम्ही अमराठी जे रिक्षा चालक आहेत त्यांना समजवलं होतं, की तुम्हाला थोडीशी काय होईना पण मराठी येणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे, की याच्यापुढे हा वाद पूर्ण गोरेगावमध्ये काल वातावरण शांत होतं. काही ठिकाणी झालं, पण आम्ही ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आज गोरेगाव पश्चिमेला आणि गोरेगाव पूर्वेला दोन्हीकडे आमच्या विधानसभेत जेवढ्या पण शाखा आहेत, प्रत्येक शाखेवाईज प्रत्येक जिथे स्टँड्स आहेत तिथे हे स्टिकर देणार आहोत. आपण स्टिकर सुद्धा लावलेलं. मात्र काल काही अमराठी रिक्षा चालकांकडून मराठी रिक्षा चालकाला मारहाण केलं होतं. का रिक्षा चालवतो? आम्हाला मराठी येते, तुला मराठी येते, तू मराठीत का बोलतो? अशा प्रकारचा वाद घालून त्याला मारहाण करण्यात आलं. त्याच्याकडे आपण कसं पाहतो? मारहाणीच्या प्रकाराला त्याचा निषेधच आहे. आणि मी म्हणून म्हटलं, की हा प्रकार सगळीकडे घडू नये, गोरेगावमध्ये घडू नये. कारण आम्हाला शांत गोरेगाव पाहिजे. गोरेगावमध्ये आम्ही सलोख्याने राहिलेलो आहोत. मग तो अमराठी असो, मराठी असो, रिक्षा चालक असो, शाळेचा व्हॅन ड्रायव्हर असो, ओला ड्रायव्हर असो, आम्हाला सगळे प्रिय आहेत. आमची भूमिका इतकीच आहे, की जे सरकारचा जो नियम आहे, सरकारने जो नियम घालून दिलेला आहे, की मराठी येणं अनिवार्य आहे, त्याच्यामध्ये लोकांना बेसिक मराठी आलं पाहिजे. आणि सगळे रिक्षा चालक त्याच्याशी सहमत आहेत आणि आज त्यांच्या सगळ्या रिक्षांवर आम्ही स्टिकर लावणार आहोत. कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे मराठी रिक्षाचा? मी तुम्हाला सांगतो, आज कमीत कमी एक 100-150 रिक्षावाले फक्त आमच्या एका 2-3 प्रभागातले आलेले आहेत. पण हा उपक्रम आम्ही संपूर्ण गोरेगाव विधानसभेमध्ये ईस्ट वेस्ट मिळून आम्ही कमीत कमी 1000 ते 1500 रिक्षा चालकांना हा स्टिकर आज देणार आहोत. तर आपण पाहिलं तर रिक्षा ज्या आहेत, चालक आपल्या स्वतःहून आपल्या रिक्षावरती स्टिकर लावत आहेत. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. अशा प्रकारचं जे आशय आहे त्याचं स्टिकर आपापल्या रिक्षावरती लावत इथे आपल्याला रिक्षा चालक दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.